हॅलो नमस्कार, कशा आहात? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असताल. तर चला नवीन एका व्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते. तर इथे ना माझ्याकडे एक लकी बांबूचं ट्री आहे आणि जे की विदाऊट बाउलचं होता आणि हा बाउल जो आहे ना तो माझ्या घरातच होता, एक गिफ्टमध्ये मला मिळाला होता. सो तोच मी यूज करत होते आणि यामध्ये ना पाणी ज्या वेळेस होतं ना त्या 2-2 दिवसाला हे पाणी म्हणजे संपून जायचं. आणि माझी इच्छा जी होती की कलरफुलचे जे स्टोन असतात ना फिश टँकमध्ये वगैरेमध्ये, तर मी बऱ्याच जणांच्या इथं पाहिलं की लकी बांबूमध्ये ना हे स्टोन असतात. सो मी मिस्टर DIYमध्ये गेले होते, तर येताना मला हे 80च्या आसपास मिळालं. सो मग मी ते घेऊन आले आणि ह्याच्यात छोटंसं असं चेंज केलं. बघा ना, आता इथे थोडंसं काहीतरी चेंज केलं तर किती सुंदर ते दिसायला लागलं. तसंच जर आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी इन्क्लूड केल्या किंवा काही गोष्टी चेंज केला तर आयुष्य पण किती सुंदर होऊन जाईल ना. छोट्या छोट्या गोष्टीमधनं आपलं पण आयुष्य चेंज होईल. तर चला याचं मोटिवेशनल सोबत इथे ना माझ्याकडं असे कार्डबोर्ड म्हणा किंवा प्लाऊडचे जे सर्कल आहेत ना ते टाईपमध्ये होता आणि भरपूर असं जाडसर होतं. आणि तसंच घरात पडून होतं, तर मग मी ते फेकून देण्याऐवजी ना त्याचा उपयोग करायचा ठरवला. त्यामुळे मी ते ठेवून दिलं होतं आणि आता आहे ना तो निवांत झोपली होती आणि माझं काम देखील लवकर आवरलं होतं. मग म्हणलं मोकळा वेळ आहे तर याचा आहे ना काहीतरी उपयोग करून घेऊया. जर झिरो बजेटमध्ये काही सुंदर गोष्टी होत असतील तर ते आपण मागं सरत नाही, हे प्रत्येक गृहिणीचं असतं. तर चला म्हणे इथे ना माझ्याकडं म्हणजे पेंटिंगचा भरपूर असा शॉक आहे मला. जिथे तिथे मी पेंटिंग करत असते लहानपणापासून. मला त्याची आवड देखील आहे आणि आवड जपली तरच गोष्टी होतात. त्यामुळे म्हणलं चला याच्या आहे ना छोट्या छोट्या पेंटिंग वगैरे काढूया तर मस्त दिसेल म्हणून. तर याच्यात आहे ना मी पहिल्यांदा अगोदर आहे ना पेन्सिलने म्हणजे ड्रॉईंग वगैरे करून घेतले, म्हणजे कोणत्या शेपमध्ये कसे वगैरे डिझाईन काढायचे आहे. आता इथे तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, बट म्हणजे कारण का मी बसले होते गॅलरीत, म्हटलं निवांत मस्तपैकी मोकळा वेळ आहे ना तो गॅलरीत झाडांच्या कडेमध्ये आणि माझा जो हॉबी आहे म्हणजे पेंटिंगचा, हे जर मोकळा वेळ आणि स्वतःसाठी काहीतरी करण्यात घालवलं तर ती फिलिंग जी असते ना ती वेगळीच असते. आणि हा वेळ निवांत फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्या हॉबीजसाठी द्या. कधी ना कधी 4 दिवसातनं, आठवड्यातनं किंवा महिन्यातनं एकदा, 6 महिन्यातनं एकदा ह्या गोष्टी देत जा. तर हे बोलता बोलता बघा माझ्याकडे ना इथे दुसरी पण माझी पेंटिंग जी ड्रॉईंग आहे ना ते काढून म्हणजे पेन्सिलने स्केच वगैरे करून झाले होते आणि मी तिसरे पण करून घेतले. आणि ते ना मी असं ठरवलं होतं की लाईट वगैरे कलर करूया किंवा त्याच्यावरती काहीतरी मस्तपैकी असं लिहूया जेणेकरून म्हणजे पॉझिटिव्ह वगैरे होईल आपण. बट ते ड्रॉईंग काढता काढता माझ्या अचानकच माइंड चेंज झाला आणि म्हणजे जे काही जशी डिझाईन आली तशी म्हणजे मनात किंवा डोक्यात जे असेल ना ते काढून घेतलं. कधी कधी कसं होतं ना आपलं विचार कोणत्या गोष्टीचा आपण करत असतो पण आपल्याकडून आहे ना ती गोष्ट वेगळीच होऊन जाते. बट जे आपण विचार केलेला असतो ना त्याच्यापेक्षा ती झालेली असते ना ती त्याच्यापेक्षा पण बेटर असते. आय होप तुम्हाला ती गोष्ट समजली असेल मला काही सांगायचं आहे. चला असो, इथे ना माझी ड्रॉईंग पण पूर्ण झाली होती आणि मी आता पेंटिंग वगैरे करायला घेणार होते. तसं तर मला आहे ना लाईट कलर द्यायचा होता, कारण का ब्राईट कलर दिला ना म्हणजे ऑब्वियसली ब्राईट कलर जो असतो ना तो पण छान दिसतो. बट लाईट कलर असतो ना आणि त्याच्यात छोटे मोठे जे ब्राईट कलर टाकतो तर ते खूप मस्त दिसतं. आणि मला काही लिहायचं वगैरे नव्हतं कारण का मी फ्लावर्स वगैरे काढले होते आणि त्याचा मग बॅकग्राऊंड कलर जो आहे ना तो मला लाईट ठेवायचा होता. त्यासाठी ना मी अगोदर पूर्ण व्हाईट कलर घ्यायचा ठरवलं होतं. पण त्या अगोदर बघा मी अशा प्रकारचे डिझाईन काढून घेतले होते, काही फ्लावरचे आणि काही लिव्ज वगैरे होते आणि सन वगैरे होता त्यामध्ये. तर अशा प्रकारे आहे. तुम्हाला ते कळणार पण नाही आहे. जोपर्यंत आपण पूर्ण फिनिशिंग वगैरे करत नाही ना तोपर्यंत आपल्याला तो विश्वासच बसत नाही की आपण ह्या काय करतो आहे यार, असं कसं झालं नाही का. म्हणजे करायचं असतं एक आपल्याला होतं एक आणि परत मग आपला मूड पण जातो. पण आपण ते कंटिन्यू करत गेलो आणि स्टार्टिंगपासून एंडपर्यंत जोपर्यंत आपण हिंमत हारत नाही ना तोपर्यंत तर केलं ना तर एंडिंगला जो रिझल्ट असतो ना तो अप्रतिम असतो. तर चला याच गोष्टीनिमित्ताने मी ते ना पूर्णपणे त्याला अगोदर आहे ना व्हाईट कलर मारला जेणेकरून जो नेक्स्ट लाईट कलर मारेल ना तो थोडा जास्त उठून दिसावा म्हणून. त्यासाठी अगोदर मी व्हाईट कलर मारून घेतला. त्यानंतर मग
थोडासा पिंकिश कलर जो असतो ना तो कलर घेतला, पण म्हणजे तसा माझ्याकडे कलर नव्हता. सो मग मी व्हाईट कलर भरपूर घेतला आणि छोटंसं असं थोडंसं एक टिपका जवळपास मी रेड कलर मिक्स केला त्यामध्ये आणि मग तो लाईट कलर मारला त्याच्यावरती आणि ते थोडंफार सुकून दिलं आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. अशी मस्तपैकी पेंटिंग झाली आहे. ही फर्स्ट होती, सेकंड आहे, थर्ड आणि फोर्थ आहे आणि तुम्हाला आहे ना सिनेमॅटिकमध्ये तुम्हाला चारी सोबत दाखवते. तर चला आपण बघूया चारी कशा आहेत, नक्कीच मला सांगा. सुरुवात कशी होती आणि शेवट कसा होता मस्त ना. तर ते पाहूनच डोळ्यात इतकं भारी वाटलं ना. तर चला असं तुम्ही ना मला नक्की सांगा हे मी कुठं लावते पेंटिंग वगैरे स्टिक वगैरे करून. तर इथे ना मला काजू करी करायची होती, त्यासाठी ना मी इथे ना काजू, कांदा आणि मगज बेज म्हणजे उकळायला ठेवलं होतं. आता हे ना जवळपास 10-15 मिनटं मला उकळायचं होतं. तर तोपर्यंत काय करावं, हा टाईम तर वेस्ट जायला नको. त्यामुळे ना मग फटाफट मी कपडे काढले आणि कपड्याच्या घड्या देखील घालायला गेले. आता हे बघा, माझं जर मी ते तिथेच उभा राहिली असते ना तर तो माझा टाईम वेस्ट झाला असता आणि त्यानंतर मी ज्यावेळेस कपडे काढायला गेले असते तर म्हणजे खेळत वगैरे असंच हे भरपूर टाईम गेला असता. पण हे उकळायचं मला 10 मिनटं होतं, तर 10 मिनटात पटापटा मी ते आवरून घेतलं. ते आवरूस तरी ते माझं हे पण झालं होतं उकळून. तर मी गॅस वगैरे बंद केला ते थंड होईपर्यंत, कारण मला मिक्सरमध्ये बारीक देखील करायचं होतं. त्यामुळे म्हणलं थंड होईपर्यंत आपण परत पुन्हा एकदा झाडू मारूया, म्हणजे टाईम पण वाचतो आणि कामं पण देखील होतात. तर इथे मी झाडू मारत होते आणि अनफॉर्च्युनेटली तिला ना तनूला ती पेंटिंग दिसली, जी की मी गेली होती कशीबशी तिला झोपून म्हणजे मी ते काढले होते आणि ती बघा ना खुर्चीवरनं कशी आणि कुठून कशी गेली तिलाच माहिती आहे. अशी एवढीशी दिसते ते, पण तिचं जी ॲक्टिव्हिटी म्हणा किंवा उड्या मारणं म्हणा ते वेगळ्याच लेवलचं आहे आणि ती घेतल्याशिवाय पण ऐकणार नव्हते. मी कितीतरी प्रयत्न केला की तिला ते नाही का तिचं दुर्लक्ष करूया, इकडे तिकडे सांगावं, पण नाही, तिला ते घ्यायचं होतं म्हणजे घ्यायचं होतं आणि तिने सो फायनली ते घेतलं. तेव्हाच ते तिथून निघून गेले. तर अशा काही गोष्टी आहेत की मला इतका वैताग येतो तरी पण माझं काही ना काही चालूच असतं. चला असो, हे लहान मुलं आहेत ज्याची त्यालाच माहिती. तरी इथे माझं हे सगळं झाडू लोट वगैरे झाले आणि मी म्हणजे गॅसवरती भात लावला होता. गॅसवरती म्हणजे कुकरमध्ये भात लावला होता आणि तोपर्यंत इकडं पीठ पण मळायला घेतलं. म्हणलं शिट्टी होते तोपर्यंत पीठ पण मळून झालं इकडं माझं आणि लगेच मग मी गॅसवरनं दुसरीकडे ठेवला, कारण का मला काजू फ्राय करायचे होते तुपामध्ये. आता माझ्या अगोदर लक्षात नाही आलं, मी कढई दुसरी ठेवली, कारण का मला थोडीच भाजी करायची होती दोघांपुरते. परत ती कढई काढली, परत मी पॅन टाकला. अशा गोष्टी चालूच असतात डोक्यामध्ये काही ना काही. आणि आपण किती मल्टीटास्किंग असतो ना, म्हणजे बघा ना एकाच वेळेत चपाती, भाजी, भात सगळ्या गोष्टी. आता माझ्याकडे तरी दोन गॅसचे जे आहेत ना ते सिगडी आहे. काही काही जणांच्या 3 किंवा 4च्या ह्याच्या बर्नरच्या ज्या असतात, पण ते 4ही गॅसवरती ठेवलेले असतात. म्हणजे इतके मल्टीटास्किंग आपल्या गृहिणी असतात. चला, तर इथे ना मी इथे तुपामध्ये मी काजू वगैरे भाजून घेतलं. त्याच पॅनमध्ये जिऱ्याची फोडणी टाकली आणि त्याचबरोबर कांदा परतायला टाकला आणि जोपर्यंत ब्राऊन कांदा होत नाही ना तोपर्यंत तो चांगला फ्राय करून घ्यायचा. त्याचबरोबर मग टॅमॅटो वगैरे टाकून घेतले आणि चांगले सॉफ्ट होईपर्यंत ते म्हणजे परतून घ्यायचे. त्यानंतर जे बेसिक मसाले असतात ते टाकायचे, जसे की हळदी, लाल तिखट आणि गरम मसाला म्हणा किंवा धना पावडर जे आपलं तिखट आहे ते, आणि चांगलं मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं ते आणि थोडंसं पाणी ओतायचं. आता ही स्टेप आहे ना महत्त्वाची, का सांगते, कारण का जे आपण ग्रेव्ही केलेली असते ना ते आपण जर अगोदर टाकली तरी चालते, बट जो कलर असतो ना तो कलर भाजीला तसा त्याप्रमाणे जसा हवा हॉटेलमध्ये असतो ना त्याप्रमाणे येत नाही. आणि त्यामुळे मग ना हे चांगला कांदा टमॅटो जे आहे ना मसाले चांगला फ्राय वगैरे करून घ्यायचे. जोपर्यंत त्याला कलर येत नाही त्यावेळेस ते कांद्याचे आणि बाकीचे पिवरे वगैरे टाकायचे. याच्यात आहे ना लगेच थोडं पाणी ओतून आहे ना काजू टाकून चवीपुरतं मीठ टाकून कस्तुरी मेथी टाकून चांगले मस्तपैकी अशी कोथिंबीर टाकायची आणि 5 मिनटं एक बारीक गॅसवरती वाफू द्यायची. बघा मस्तपैकी
इतकी भारी जी काजू करी असते ना किंवा काजू मसाला आपण म्हणतो, एक नंबर लागते. आणि फ्रेश क्रीम असेल तुमच्याकडे तर ते टाकू शकता. तर चला, अशी माझी रेसिपी होती. आणि त्याचबरोबर आमचं डिनर पण झाले आहे. तर इथे चपाती आणि जिरा राईस केला होता आणि त्याचबरोबर काजू करी गेले होते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, इथे सेंड करते. बाय.